अरे आता ऑस्करवाडी मिसळ निखिल सदगीरच्या गावात सुद्धा आली, म्हणजे आपल्या मोदरी गावात सुद्धा आली. तिची चव घेण्यासाठी निखिल सदगीर त्याच्या सगळ्या घरच्यांना घेऊन गेला होता मिसळ खायला. तर आज निखिल सदगीर झोपेतून उठल्या लहान पोरांच्या थोड्या मारा बघितलं, थोडं बरं वाटलं. त्यानंतर आपल्या पॅरीला घेतला आणि निघालो सिन्नरला निखिल सदगीरला थोडी कटिंग वगैरे करायची होती, त्याच्यासाठी आलो होतो. पण तिथं आपल्या आधी एक आपला दलिंदर मित्र जाऊन बसलो होता. आपली कटिंग वगैरे झालं, दुकानाच्या बाहेर आलतो, पण मग जाम ऊन पडलो होतो, त्याच्यामुळे आपल्या पॅरीला घेऊन आलतो मस्तपैकी ज्यूस प्यायला. सिन्नरकरांनो, या दुकानावरचा ज्यूस कोणी प्यायलाय कमेंट करून नक्की सांगा. यांच्याकडे तर भरपूर प्रकारचे फ्लेवर राहते, तुमचा कोणता आवडताय आणि टेस्ट कशी कमेंट करून सांगा बरं. त्यानंतर मस्तपैकी निवांत घरी आलतो, पण मग आपले घरचे सगळे मस्तपैकी आवरून बसले होते. आता म्हटलं यांना कुठं जायचंय, दिवाळी होती त्याच्यामुळे आपल्या मावशीन त्या पण सगळ्या आल्या होत्या. म्हटलं यांना कुठं जाऊ द्या, मी तर मस्तपैकी निवांत झोपलो होतो. घरचे कुठं दुपारची झोप घेऊन देते का, ते म्हणे आम्हाला मिसळ खायला जायचंय. मग सगळ्यांना आपल्या सफारीत बसून घेतला आणि निघालो. पण मग आपल्या सफारीत एवढी गँग बसत नाही, त्याच्यामुळे अर्धी गँग घ्यायला परत घरी आलतो. तरी बरं हॉटेल आपल्या जवळच आहे. तर या ऑस्करवाडी मिसळ मित्रांनो नाशिक सिन्नर हायवेला चिंचोली आणि मोदरीच्या बॉर्डरवरती झाले. सगळे घरचे जमल्यानंतर मग आम्ही पण मिसळला ऑर्डर दिली आणि थोड्याच वेळात आपली मिसळ पण आली होती. कशी मित्रांनो थाली बघा बरं. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला. आणि हा ऑस्करवाडी मिसळ खायला येणार एक नाही मग.